जो जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जायचंय बाबा. माऊली ज्ञानोबा सांगतात, या देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोळिया नाम हे धनंजया जिया परी आया है सो जाएगा राजा लंक फकीर कोई सिंहासन चल पड़ा कोई बंदा जंजी. जो जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जायचं. या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. इथं कोणीही जन्माला येऊ त्याला जावं लागतं. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. पाचवीच्या दिवशी सटवी येते आणि कपाळावर लिहून जाते. प्रत्येकाचं लिहिलंय. आणि मग ती म्हणून पाचवीच्या दिवशी दिवा लावायला विसरू नये. सटवीची राती न विसंबो दिवा वाती. पाचवीच्या दिवशी दिवा लावायला विसरू नये, कारण ती नशीब लिहित असते. आणि त्यावेळी तिने आपले लिहिलेलं आहे. प्रत्येकाला श्वासानुसार आयुष्य मिळालं. पेटी वाजवणाऱ्यांना एवढं श्वास, पकवाज वाजवणाऱ्यांना एवढं श्वास, चोपदाराला एवढं श्वास, महाराजांना एवढं श्वास. श्वासानुसार आयुष्य मिळाले. आणि मग जेवढा असं वेळ आले की जावं लागतं बाबा. देह जाणार देह जाणार याशी काळबा खाणार. एका झाडाचं वाळलेलं पान खाली पडलं. खाली पडलेलं पान रडायला लागलं. रडणाऱ्या पानाला झाड विचारतंय का रडतोय. ते पान म्हणतंय पत्ता कहे सुन वृक्षराज अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. अरे बाबा आजपर्यंत तुझ्या सानिध्यात राहिलो पण खाली पडलो रे गळून. आता आपली भेट परत कधी व्हायची. त्यावेळी वृक्ष त्याला सांगताय वृक्ष कहे सुन पत्ता एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. कुणी येत असतं कुणी जात असतं. ही जगाची रीत आहे बाबांनो. ऐका ना, सगळ्यांना मारायचंय. प्रत्येकाचं कर्म कोणाला सोडत नाही बाबांनो. आज ही माऊली लवकरच निघून गेली. परिवाराला दुःख होत असेल पण ऐका ना, देवाला कर्म चुकलं नाही तर आपण सामान्य माणसं आहेत. भरत ज्यावेळी रामप्रभू वनवासाला निघून गेले आणि वनवासाला निघून गेल्यानंतर भरत गादीवर बसत नाहीये. रामप्रभूंना मी आणायला जाणार म्हणून मागं गेलाय. मी दुःख काय येतं ऐका ना बाबांनो. काय हे जग सोडून जावं लागतं कोणाला चुकत नाही. भरत मागं मागं गेलाय. प्रभू तुम्ही नाही तर तसले गादी नकोय मला, चला तुम्ही परत. त्यावेळेला भरताला रामप्रभू सांगताय दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा. कुणी म्हणत असे थोडंसं कारण होतो पण मंगलताई निघून गेल्या ओ लवकर. आजाराचं निमित्त झालं आणि निघून गेल्या. दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकई ना दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ
चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानवाचा पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा या लेकरांना सोडून ही माय निघून गेली जावं लागतं हा जगाचा नियम आहे ऐका ना बाबांनो पण मारायच्या अगोदर माणसाने सावध व्हावं आपण गेल्यानंतर आपलं सुद्धा पुण्यस्मरण असं कोणीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी असाच मंडप सजला पाहिजे आपण गेल्यावरही आपल्यासाठी वारकरी जमले पाहिजे इतकं बी वाईट जगू नका आपल्याच लोकांनी म्हणावं कधी हा खपतोय कधी हा मरतोय दिवसभर असं काम करा सायंकाळी झोप चांगली लागेल रात्रीत असं काही करू नका दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल आठवड्यातले 6 दिवस अशी जागा 7वा दिवस आनंदात जाईल वर्षातले 8 महिने अशी जागा राहिलेले 4 महिने आनंदात जातील बालपणी अशी जागा तरुणपण चांगलं जाईल तरुणपणी असं जागा म्हातारपण चांगलं जाईल आणि आयुष्यभर असं जागा मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल देव आपल्याला जवळ घेईल देव आपल्याला जवळ घेईल